राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं पाप महायुती सरकारचं आहे, अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी केली। राज्यातील विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला आणि बालकांवरील वाढते अत्याचार तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला। शेतकरी मदत आणि रोजगार देण्याच्या नावावर तोंडाला पानं पुसली जात असून सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळ सुरू आहे, असंही ते म्हणाले। राज्यात किमान दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतोय। 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या 8 महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि ऑक्टोबर मध्ये जाहीर झालेले पॅकेज याचा कुठे गेला, काय उपयोग झाला का? का शेतकरी आत्महत्या करतोय? काहीतरी अंतर्मुख करून आपल्याला याचा विचार करावा लागेल। म्हणून मी सांगितलं पॅकेजची घोषणा झाली, पण शेतकऱ्यांच्या पदरात फक्त 8,500 रुपये पडले। त्याच्या पलीकडे शेतकऱ्यांना काही मिळालं नाही। ही बळीराजाची काही फसवणूक चालली आहे आणि हे जे पाप आहे, या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं पाप अध्यक्ष महोदय या सरकारचं पाप आहे असं मी मानतो। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या संदर्भात असताना मी आपल्याला विनंती करणार आहे दादा की किमान या विदर्भातील शेतकऱ्यांचं यावर्षी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं। धान पूर्णतः अवेळी पावसामुळे तो धान पूर्णतः खराब झाला, पूर्ण धान पडून गेला आणि त्यामुळे त्या धानाला किंमत उरली नाही। बाजार कवडी मोल दराने धान खरेदी केला जातोय, खरेदी केंद्र पुरेशी नाहीत। म्हणून आमची मागणी आहे की या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागच्या वेळेस निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण मदत केली आणि त्याचं बोनस अर्धवट मिळालेला आहे, पण आज सरकारने विदर्भातील धान उत्पादक कोकण असू दे, विदर्भ असू देत, सगळ्या ठिकाणी ठाणे, डहाणू, पालघर या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय। म्हणून 1,000 रुपये प्रति क्विंटल या धानाला आपण बोनस जाहीर करूनच विदर्भातून जावं, नाहीतर पुन्हा तुम्ही जिल्हा परिषद मध्ये आलेत तर धान जसा आडवा पडला तुम्हाला त्या मतदानामध्ये आडवा पाडल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे।